रामकृष्ण हरी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपुरातील इस्कॉन गेस्ट हाऊसचे संपूर्ण माहिती घेणार आहोत। इस्कॉन गेस्ट हाऊस नंबर 1 आणि 2 मध्ये मिळून एकूण 125 रूम आहेत। तसेच मोठ्या गटासाठी डॉर्मेटिक रूम आणि मोठा हॉल देखील आहे। लग्न कार्यासाठी किंवा सप्ताह भजन वगैरेसाठी मोठाच्या मोठा हॉल पण उपलब्ध आहे। तसेच आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या रूम्सचे रेट पण पाहणार आहोत आणि इथे होणारे नवीन भव्य मोठ्या इस्कॉन मंदिराची संपूर्ण माहिती पण घेणार आहोत। तसेच इथे चालणारे अन्नछत्र आणि मधुरम रेस्टॉरंटची माहिती पण आपण घेणार आहोत। जर तुम्ही पुण्यातून किंवा मुंबईतून इथे आलात, एक दिवसाची वन डे ट्रिप असेल तर तुम्ही डायरेक्ट इस्कॉन टेम्पलला या, इथे राहावा। इथे आंघोळीची आणि जेवणाची सोय आहे। इथे आंघोळ वगैरे करून जेवण करून जर तुम्ही पुढे गेला तर पंढरपूर दर्शन तुम्ही आरामात करू शकता। चला तर पाहूया इस्कॉन टेम्पलचे भक्त निवास। हे इस्कॉन टेम्पलचे गेस्ट हाऊस आहे। आपण ह्या गेस्ट हाऊस आज पाहणार आहोत। अतिशय सुंदर, स्वच्छ आणि प्रचंड मोठे गेस्ट हाऊस आहे। चंद्रभागा गेस्ट हाऊस, चंद्रभागा गेस्ट हाऊस। इथून जिना आहे, जिन्याने आपण वर जाणार आहोत। एकूण 125 रूम आहेत। जिना आहे, जिना सोपा आहे चढायला आणि स्वच्छता भरपूर आहे। इथे रूम नंबर लिहिले आहेत बघा। 6 ते 13 ह्या बाजूला आहेत, 1 ते 4 इकडे आहेत, 14 ते 20 खाली आहेत आणि 5 ते 20 25 खालीच आहेत। हे बघा, हे कॉरिडॉर आहे अतिशय मोठं आणि इकडे आहे कॉरिडॉर, प्रचंड मोठे कॉरिडॉर आहे, छान स्वच्छ आहे। हे इस्कॉन टेम्पल आहे संपूर्ण। ते रूम आहेत, 2 बेडच्या रूम आहेत बघा। अतिशय छान आहे आणि छान मंदिराप्रमाणेच त्याचंही डेकोरेशन आहे सगळं। टेबल खुर्ची, 2 बेड आणि मध्ये छोटास टेबल आहे आणि वरती पंखा वगैरे। प्रचंड हवेशीर आहे, त्यामुळे खरं पंख्याची सुद्धा आवश्यकता नाहीये, इतकं छान हवेशीर आहे। बेसिन, आरसा आणि अटॅच वॉशरूम आहे। नीट आणि क्लीन आहे एकदम वॉशरूम। गिझरची सोय आहे, छान स्वच्छ मस्त आहे। या बाजूला या सगळ्या नॉन एसी रूम आहेत। साधारण 1500 रुपये रेट आहे इथला नॉन एसीचा। या बाजूला आलेलो आहे, हे बघा, या बाजूला गोशाळा आहे, अतिशय सुंदर, कितीतरी गायी आहेत बघा। आणि गोशाळेच्या बरोबर पाठीमागे इथे एसी रूम आहेत सगळ्या, तर त्या आपण आता पाहूयात। 3 बेडच्या एसी रूम आहेत ह्या। नॉन एसी आहे का ही पण? नॉन एसी आहे। मग ह्याचा रेट, नॉन एसीचा रेट 1500च आहे। आणि इथे पण वॉश बेसिन, अटॅच वॉशरूम, टेबल खुर्ची, गिझरची सोय आहे आणि नीट अँड क्लीन आहे। वॉशरूम पण बघा स्वच्छ आहे एकदम। बेसिन आहे। ही 3 बेडची रूम आहे। आपण मगाशी 2 बेडची बघितली, आता आपण एसी रूम पाहूयात। खूप छान गोशाळा आहे, मोठीच्या मोठी। आपण मी आधी सांगितलं होतं तुम्हाला की इकडे एसी रूम आहेत, पण नाही, इकडे नॉन एसीच रूम आहेत। आणि एसी रूम आपण आता ह्याच्या नंतर पाहूयात। मध्ये पाण्याची सोय केलेली आहे बघा, हे बघा, गायींसाठी। आणि संपूर्ण सगळीकडे किती गायी आहेत ह्या? 100 ते 150 गायी जवळजवळ इथे आहेत। खूप छान आहे। आता आपण 3ऱ्या मजल्यावर जाणार आहे।
आपण जास्त जे आहे चालतंय. इथे बघा 26 ते 30 ह्या बाजूला, 30 ते 37 इकडे आणि 38 ते 46 खाली आहेत रूम. म्हणजे ज्यांना जिना चढणं शक्य नाही त्यांच्यासाठी खाली रूमची व्यवस्था त्यांना करता येते आणि जे जिना चढू शकतात त्यांना वरच्या रूम दिल्या जातात. ही 2 बेडची AC रूम आहे. सेम खालच्यासारखीच आहे, फक्त ACची सुविधा आहे आणि अटॅच वॉशरूम वगैरे आहे. इथला आरसा जरा मोठा आहे. संपूर्ण गेस्ट हाऊस हे अतिशय स्वच्छ, नीट आणि क्लीन आहे. इथल्या रूम आपल्या बघून झालेल्या आहेत. आपण आता अजून एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मधल्या रूम्स पाहूयात. ह्या बिल्डिंग पासून ती जवळच आहे रूम. इथे जवळ एकूण 48 इथे रूम आहेत. उरलेल्या रूम त्या बिल्डिंग मध्ये आहे. या गेस्ट हाऊस मधून जर तुम्ही खाली उतरला तर तुम्हाला इथेच रेस्टॉरंट पण आहे. जरी मंदिराचा प्रसाद वगैरे असला तरी रेस्टॉरंट सुद्धा इथे आहे. मी तुम्हाला दाखवते. म्हणजे चहा, नाश्ता, जेवणाची सोय तुमची इथे होऊ शकते. हे बघा, हे मधुरम रेस्टॉरंट. छान टेबल खुर्चीची सोय आहे आणि व्यवस्थित निसर्गरम्य वातावरणात तुमचा नाश्ता, चहा, डिनर सर्व काही इथे उपलब्ध आहे. हे मधुरम रेस्टॉरंटचे मॅनेजर आहेत आणि आपण आता ह्यांच्याशी बोलू. म्हणजे तुम्हाला इथे काय काय मिळतं, काय सोय आहे ते कळेल. आपल्याकडे आहे ना जेवणाची एकदम उत्तम सोय आहे. आपल्याला ग्रुपसाठी पण आहे आणि पुरी भाजी, पावभाजी, मिसळ पाव आणि याच्या व्यतिरिक्त ग्रुपसाठी एकदम जेवणाची उत्तम सोय पण आहे. आपण ग्रुपचा ऑर्डर पण घेतो आणि अजून रेस्टॉरंटचं काही असे खास स्पेशल आयटम पण आहेत ते पण मिळतं. आणि हे इस्कॉन मधुरम हे पंढरपूर इस्कॉनचं रेस्टॉरंट आहे. आपल्याला खास जेवणाची सोय पण होऊन जाईल आणि गेस्ट हाऊस साठी सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत आपल्याला अवेलेबल होईल. हा, ठीक आहे. हरे कृष्ण. इथे रिसेप्शन आहे. हे बघा, इस्कॉन चंद्रभागा गेस्ट हाऊस, त्याचं हे रिसेप्शन आहे. इथे तुम्ही बुकिंग करू शकता किंवा हे बघा, बुकिंग साठी सुद्धा इथे खाली दिलेलं आहे इस्कॉन पंढरपूर. तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग किंवा फोनवरून सुद्धा बुकिंग करू शकता. आता आपण जी दुसरी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचं व्हिडिओ काढणार आहोत. हे इस्कॉन टेम्पल आहे. इस्कॉन टेम्पलच्या शेजारी असणारं गेस्ट हाऊस आपण आता पाहिलं. आता इस्कॉन टेम्पलच्या समोर पलीकडच्या बाजूला जे गेस्ट हाऊस आहे ते आपण पाहणार आहोत. मंदिराच्या ह्या बाजूनी आलं की आतमध्ये सरळ जायचंय आणि ह्या बाजूला भक्त निवास आहे. आपण ते पाहायला चाललेलो आहे. गेस्ट हाऊस. आता इस्कॉन टेम्पलचं हे नवीन मंदिर सुरू होणार आहे, भूवैकुंठ पंढरपूर म्हणून. ह्याच्या समोर इकडे गेस्ट हाऊस आहे. अन्नछत्र इस्कॉन पंढरपूर निःशुल्क नित्य अन्नदान सेवा. इथे गेस्ट हाऊस नंबर 1 च्या बाजूलाच अन्नछत्र आहे. हे बघा, आणि अतिशय सुंदर सेवा असते अन्नछत्र पंढरपूर. भात, आमटी आणि पायनॅपल शिरा असा प्रसाद आहे इथे. आणि इथेच तुम्हाला खाली बसता येत नसेल तर टेबल खुर्चीची ही सोय आहे. नसेल तर अशा पंक्ती खालीही बसतात. निशुल्क सेवा आहे आणि खूप छान जेवणाची व्यवस्था आहे. हा प्रोजेक्ट आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनाथ संघ म्हणजेच इस्कॉन. इस्कॉनच्या अंतर्गत पंढरपूरमध्ये अवाढव्य असा हा प्रकल्प आहे. तर ह्याचं नाव आहे भूवैकुंठ पंढरपूर. हा जवळजवळ 3 लाख चौरस किमी फूट अंतरावरती याचं बांधकाम क्षेत्र आहे आणि मंदिराची उंची जवळजवळ 180 फूट आहे. तसेच हा 12 एकर पूर्णपणे जमिनीवर पसरलेला आहे. 12 एकरचा प्रकल्प आहे आणि प्रकल्पाची एकूण जी
मूळ राशी लागणार आहे ती 150 कोटी लागणार आहे. तर आपण पाहू शकता की आत्ता फर्स्ट ग्राउंड फ्लोअर हा पूर्णपणे बांधून झालेला आहे आणि वरचा जो फ्लोअर आहे त्याला आध्यात्मिक एज्युकेशनल फ्लोअर म्हणून ओळखलं जाणार आहे. आणि त्याच्यावरती आपण समोर पाहू शकता तिथे आंतरराष्ट्रीय अतिथीगृह, भक्तनिवास, वारकरी भवन, भक्तिवेदांत चिकित्सा केंद्र, मॅचलेस गिफ्ट आणि गोविंदा रेस्टॉरंट्स अशा प्रकारचा हा पूर्णपणे आराखडा इस्कॉन पंढरपूरच्या वतीने आपल्या भुवैकुंठ पंढरपूरमध्ये राबवण्यात येत आहे. तर ह्या मंदिरासाठी आपण धनराशी एकत्र करून दान करू शकता आणि इतरांनाही सांगू शकता. याच मंदिराच्या समोर गेस्ट हाऊस आहे. आपण आता ते पाहायला चाललो आहोत. मंदिरापासून 100 मीटर अंतरावर हे भक्त निवास आहे. पण मंदिरापासून इथे येण्यासाठी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक छोट्या गाड्या आहेत. त्या गाड्यांमधून तुम्ही इथे येऊ शकता. त्यामुळे तुम्हाला चालत यायला पाहिजे असं अजिबात नाही. मंदिराची ती सोय आहे. तुम्हाला इथे आणून सोडायची, न्यायची त्यांच्या गाड्या उपलब्ध आहेत. प्रभुपाद आश्रय. आता आपण गेस्ट हाऊस कडे निघालो आहोत. बघा किती सुंदर वातावरण आहे सगळं. इथे भक्ती वेदांत गुरुकुल आहे. इथे मुलांना शिक्षण दिलं जातं. छान गुरुकुल संस्था आहे इथं इस्कॉन टेम्पलची. आता आपण गेस्ट हाऊस, हे बघा चंद्रभागा गेस्ट हाऊस, स्वागत कक्ष 2. आपण आधी पहिल्या 1 नंबरच्या गेस्ट हाऊसला गेलो होतो. आता हे 2 नंबरचं गेस्ट हाऊस आहे. चंद्रभागा गेस्ट हाऊस 2, इस्कॉन कल्याण टेम्पल. हे रिसेप्शन आहे. गेस्ट हाऊस स्वागत कक्ष 2. इथे तुम्ही बुकिंग करू शकता. ही गाडी आहे इलेक्ट्रॉनिक. या गाडीतनं तुम्हाला मंदिराकडे जाता येतं. मंदिरापासून इथे येता येतं. फ्री सेवा आहे. 101 ते 110 इकडे सगळे आहे. खाली रूम आहेत आणि वरती पण रूम आहेत. आपण 1-2 रूम बघूया. हा संपूर्ण पार्किंग एरिया आहे. इथं तुमच्या गाड्या पार्क होऊ शकतात. त्यामुळे पार्किंगचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. खालच्या बाजूला हॉल आहे, तो बघूया आपण. लग्नासाठी किंवा हे बघा मोठाच्या मोठा हॉल आहे. लग्न कार्य किंवा भागवत कथा, अन्य कुठल्या कथा ह्याच्यासाठी हा हॉल वापरला जातो. आणि वरती 4ही बाजूनी रूम्स आहेत. आणि इथे भव्य मोठे स्टेज आहे. हे बघा, हे स्टेज आहे. ह्या स्टेजवर कार्यक्रम होतात. लग्न, मुंज किंवा जे काही असतील ते कार्यक्रम. आणि सगळ्यावरती रूम्स आहेत. ह्यातल्या 1-2 रूम्स आपण पाहणारच आहोत. या बाजूने हॉलला दरवाजा आहे, या बाजूने दरवाजा आहे. प्रशस्त आणि मोठा सुंदर हॉल आहे. आता आपण रूम्स पाहायला जाऊयात. आता आपण इथल्या रूम बघणार आहोत. खाली जो हॉल बघितला त्याच्या रूम्स वरती आहेत आणि सुरुवातीला आपण पुढच्या बाजूला आपण रूम पाहिल्यात. हे बघा कॅरिडॉर आहे भव्य आणि वरून हॉल दिसतोय प्रशस्त. हे बघा, वरून तुम्ही एखादा कार्यक्रम निवांत अटेंड करू शकता. खूप मोठा प्रशस्त, 1000 लोक बसतील एवढा मोठा हॉल आहे. हे बघा 210 ते 201 रूम्स आहेत इकडं. आणि या बाजूला किचन हॉल पण आहे. किचन दाखवलेलं आहे त्यांनी. किचन हॉल आहे. आत्ता बंद आहे तो. ठीक आहे, आपण रूम्स बघूयात. इथे डॉर्मेटरी रूम आहे, आपण ती पाहणार आहोत. हे बघा, जवळजवळ 6 लोक इथं झोपू शकतात. जास्त बेड आहे. या बाजूला पण बेड टाकून देतात ते. म्हणजे 8 लोक, साधारण 8-9 लोकांची डॉर्मेटरी आहे. आणि अशा 7 का 8 डॉर्मेटरी रूम आहेत. 4 बेडची पण आहे. तर ह्या अशाच आपण त्या गेस्ट हाऊसला ज्या रूम बघितल्या तशाच ह्या रूम्स आहेत सगळ्या. फक्त इथे एक्स्ट्रा डॉर्मेटरी रूम्स आहेत, त्या आपण आज पाहिल्या. तर असा हा गेस्ट हाऊसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. आणि पंढरपूरला आल्यानंतर निवांत राहण्याची, खाण्याची, स्नानाची, जेवणाची सोय असलेले हे गेस्ट हाऊस तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा.
आणि कधी येत आहे पंढरपूरला तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अनेकांना सांगा म्हणजे त्यांनाही उपयोग होईल. सबस्क्राईब करा.